आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 12,000 बनावट नावं सापडली। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा आरोप, घोळाची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे। सतेज पाटलांचं वक्तव्य। रायगडमध्ये आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच मंचावर। अलीकडेच महेंद्र दळवींनी पालकमंत्री पदावरून तटकरेंवर टीका केली होती। दोघंही एकाच मंचावर एकत्र उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। बारामतीत ब्रिज खालच्या पट्ट्या लोकांनी काढून विकलेल्या आहेत। चोरट्यांकडून 2 लाख रुपये वसूल करणार। अजित पवारांचा इशारा, तर कुठं हार्ट काढत बसू नका, सापडलं तर टायरमध्ये टाकतो। अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी। दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबाकडून गायीची मनोभावे पूजा, गायीचं औक्षण करून नैवेद्य भरवलं। 19 ऑक्टोबरला गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार। निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। छत्तीसगड राज्यात 208 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। हे छत्तीसगडमधील सर्वात मोठं आत्मसमर्पण। यातील स्पेशल झोन कमिटीच्या रुपेशवर 2 कोटींचं बक्षीस होतं। निलज घायवळनं बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार। जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकरांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना खांडेकरांना रंगेहात अटक। उद्या आयुक्त संतोष खांडेकरांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार।